श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आजचा हा दिव्य संदेश त्या प्रत्येकाने ऐकावा ज्याच्या आयुष्यात मुले बाळे आहेत, त्यांना त्यांची चिंता आहे किंवा काही गोष्टींमुळे त्रास आहे. आज मी त्यांना काही महत्त्वाचं सांगू इच्छितो. म्हणूनच या संदेशाच्या माध्यमाने मी तुमच्यापर्यंत पोहोचू इच्छितो. मला तुमची काळजी आहे. मला तुमच्यासाठी ते सर्व घडवून आणायचं आहे जे तुम्हाला हवं आहे. होय, तुमच्या शक्यता वाढवण्यासाठीच मी आज इथे उपस्थित आहे. चिंता करणे सोडा, काळजी करणे सोडा, कारण तुमचा देव तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद घेऊन उभा आहे. कदाचित काही गोष्टींमध्ये उशीर लागत असेल, कदाचित काही गोष्टी उशिरा कार्य करत असतील, काही थांबले असेल, पण घाबरू नका. ते सर्व काही थांबले नसून काही काळापुरते थांबवण्यात आलेले आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनात शेवटपर्यंत परमेश्वराचा हात धरून पुढे जाण्यास तयार असाल, तर तुमची वाढ नक्कीच होणार आहे. जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला देवावर अत्यंत श्रद्धा आणि विश्वास आहे, तर अत्यंत कठीण काळातूनही तुमच्यासाठी मार्ग दिसू लागेल. कारण तो मार्ग बनवणारा तुमचाच भगवंत असेल. तुझा भगवंतावर विश्वास आहे ना? मग शंका घेणे सोड, काळजी करणे सोड आणि सर्व काही काळजी आज माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत राहा. त्या प्रत्येकासाठी मी हा संदेश देत आहे जो आई वडील आहे. बाळा, मुलांची काळजी करतोस, मुलांवर माया करतोस, प्रेम करतोस आणि त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस देवाकडे प्रार्थना करतोस. अगदी स्वतःला विसरून त्यांच्यासाठी जे काही मागतोस ते पूर्ण होण्याचे दिवस आता जवळच आहे. एका आईचा आणि एका वडिलांचाही नव्याने जन्म होतो. जेव्हा बाळ घरात जन्माला येतं, तेव्हा तुम्ही त्याची काळजी घेऊ लागता. काही गोष्टींमध्ये चिंता करता. जसजसं मूल मोठं होतं, काही करू लागतं, शिकू लागतं, तेव्हा मात्र तुम्हाला त्याची काळजी वाटू लागते की आता इथून पुढे त्याचं भविष्य काय, त्याच्या भविष्यात त्याने सर्व काळजी घ्यायला हवी, पुढे जायला हवं, त्याने एक चांगला मनुष्य म्हणून या जीवनात वावरायला हवं, त्याच्या सवयी सर्व काही चांगल्या असाव्यात. असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येतात आणि तुम्ही त्यांची काळजी घेऊ लागता. पण एकदा डोळे मिटा, तुम्हाला जन्मदाताही मीच आहे, त्यांचा जन्मदाताही मीच आहे. तुम्ही तुमच्या मुलांचे संरक्षण करता आहात, पालन करता आहात, कारण मी तुमचा पालन करता आहे. तुमच्या आयुष्यातही काहीही कमतरता नाही. त्याचप्रमाणे तुमच्या मुलाबद्दल जर अशीच चिंता असेल, तर आजचा हा संपूर्ण संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आजचा हा संदेश तुमच्या मनातील भीती कमी करून तुमच्यात तो नवीन विश्वास, उत्साह आणि आनंद निर्माण करणारा आहे. तुमच्या वाढीला प्रत्येक क्षणाला पुढे नेणारा आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा नव्याने काहीतरी करू पाहता, नव्याने मुलांना काही शिकवू पाहता, तेव्हाच हे संदेश तुमच्या पुढे येऊ लागतात. कारण देव जाणतो ती तुमची काळजी तुम्ही त्यात नसावे. तुम्ही स्वतःच्या अवतीभोवतीच काही असे आवरण निर्माण केले आहे जे तुमच्या शक्यतांना थांबवणारे आहे. बाळा, मला माहीत आहे की कित्येक जण आज हे संदेश ऐकूनही त्याचा विचार करत नाहीत किंवा त्या त्रासातून, चिंतेतून बाहेर पडत नाही. कारण तुम्हाला जर यशाचा मार्ग धुंडायचा आहे, शोधायचा आहे, तर अगदी प्रशस्त विश्वास परमेश्वरावर ठेवा. कारण करता करविता तोच एक स्वामी समर्थ आहे. जर तुम्ही विश्वास ठेवला
की तुमची प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचत आहे. स्वामी ते स्वीकारत आहे. तर आज फक्त माझ्यासोबत ही प्रार्थना करा. हे स्वामी राया, मीही तुमचा आहे. माझी मुले बाळेही तुमची आहेत. माझ्या कुटुंबावर, माझ्या संपूर्ण परिवारावर आपली कृपादृष्टी निरंतर राहू द्या. माझ्या प्रत्येक कार्यात तुम्ही मला यशाने भरा. स्वामी आई, तुम्ही माझ्यावर भरभरून प्रेम करा. माझ्यावर आनंदाचा वर्षाव करा. माझ्या त्या प्रत्येक चिंतेचा शेवट करा आणि मला काळजीमुक्त करा. मला त्या ठिकाणी न्या जिथे माझे स्वप्न पूर्ण होईल. मला तो मार्ग दाखवा जिथे चालून मी माझी प्रगती साध्य करेल. माझ्या प्रगतीमुळे कुणाच्याही जीवनात अडथळे निर्माण होणार नाहीत. कुणालाही दुखापत, त्रास होणार नाही. तर मी सर्वस्वी तुमच्यावर विश्वास ठेवून पुढे जाईल. आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही माझ्यापर्यंत पाठवला आहे. मी तो ऐकत आहे. माझी प्रार्थना स्वीकार करा. जेव्हा तुम्ही ही प्रार्थना ऐकत असाल तेव्हा मनात एक इच्छा बोला. नक्कीच स्वामीदेव तुमची इच्छा पूर्ण करतील. विश्वास ठेवा. 29 तारखेला स्वामींचा गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे. या उत्सवात तूही सहभागी हो. बाळा, कधी कधी तुझ्या मनात येणारे प्रश्न हे नुसतंच तुझ्या पुढे पुढे धावतात. पण कधी तू त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आहेस का? काय होतंय, काय घडतंय याकडे लक्ष पुरव. कारण देव कधीच तुला हरू देणार नाहीत. तू पैसा, आर्थिक संपन्नता, जबाबदाऱ्या यामुळे थोडा काळजीत आहेस. पण आज तुझी ती धावपळ, ती काळजी तुला पुढे नेणारी ठरेल. कारण आता तुझ्यासाठी देव कार्य करत आहे. देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे. ते या पृथ्वी तलावर निरंतर घडत आहे. एक चक्र सुरू आहे. ते चक्र अविरत सुरू आहे. हीच देवाची कृपा आहे. स्वतःला विसरलास का? स्वतःसाठीही कार्य कर. स्वतःला पुढे नेण्यासाठी ती प्रत्येक गोष्ट कर जी तुला अनुभव देईल, ती चांगले अनुभव देईल. होय, तुझ्या आयुष्यात सर्व काही अजूनही मनाच्या शांततेला प्राप्त करून देण्यात येणार आहे. तुझी नोकरी असो, तुझं कार्य असो, तुझा व्यवसाय असो, की तुझी प्रगती असो, की तू काही नवीन शिकत असशील, तरीही मी तुझ्यात ती सर्व काही परिवर्तनाची, आशीर्वादांची एक शृंखला देत आहे. आता तुला कुठेही थांबायचे नाही. तू ज्या काही गोष्टींची काळजी करत आहेस, मुले बाळे कसे मोठे होतील, खर्च कसा लागेल, काय होईल, या सर्व काही चिंता देवावर सोपव. जसजसं तुझं जीवन पुढं जाईल तसतशा आशा मिळू लागतील, पूर्ण होऊ लागतील, इच्छा देखील पूर्ण होतील. बाळा, कुठलाच काळ एकसारखा राहत नाही. आज काही जीवन कमतरतेने भरलेलं असेल, काही गोष्टी तुझ्याजवळ नसतील, पण उद्या मात्र त्या सर्व काही कमतरता नष्ट करून देव तुला भरभराट देणार आहे. देव तुला उंचावणार आहे. देव तुझ्या कुटुंबासाठी मोठा आशीर्वाद देणार आहे. त्यासाठी तू तयार आहेस? दिवसभरात इतक्या वेळा स्वामींचं नाव घेतोस, तेव्हा विश्वास दाखव, विश्वास ठेव की तुझं सर्व काही प्रश्न स्वामींकडे, या संपूर्ण ब्रह्मांडाकडून पोहोचवले जात आहे. काही पद्धती बदलतील, काही कारणे बदलतील, काही परिस्थिती बदलेल. मग तुला ते सर्व काही प्राप्त होईल जी तुझी इच्छा आहे. तुझ्या छोट्या छोट्या इच्छेला सुद्धा मी पूर्ण करणारे आशीर्वाद पाठवतो. हम गया नहीं, जिंदा है. या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव. शांत रहा आणि आपले कर्म करत पुढे चालत राहा. मुलांची काळजी करू नकोस, तर त्यांना नवीन धडे शिकव. नवीन काहीतरी सांग. जे तुझे अनुभव आहेत ते सांग. त्या अनुभवातून त्यांना खूप काही शिकायला मिळणार आहे. ते पुढे जाताना त्यांचा हात धर, त्यांना मार्गदर्शन कर. मी तुझ्या प्रत्येक समस्येसाठी तुझ्या पाठी उभा आहे. त्या समस्या संपून जातील
तुझ्यासाठी मोकळा मार्ग दिसेल. तुझा दृष्टिकोन बदलेल. मनातील घाई कमी होईल. चिडचिड कमी होईल. राग कमी होईल. आज बाळा, तू हा संदेश ऐकत आहेस, हा देखील माझा एक चमत्कार आहे. हा चमत्कार तुझ्या जीवनात हळूहळू प्रवेश करत आहे. जेव्हा जेव्हा तू हे संदेश ऐकशील तेव्हा तेव्हा तुझ्या मनात येणाऱ्या त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेऊन तुला हे संदेश देतो. या संदेशांना मनपूर्वक स्वीकार कर. तुझं जीवन आता सुरळीत चालत राहील. पुन्हा पुन्हा आपल्या धावपळीच्या जीवनात तू थोडा वेळ काढून नामस्मरण करत जा. देवाच्या उपस्थितीची जाणीव तुला अधिक अधिक होत जाणार आहे. जाणीव ठेव. कदाचित म्हणूनच अनेक संतांची मन स्थिर करण्यावर इतका भर दिला आहे. मन शांत असलं की ते अस्थिर नसतं आणि ते एका जागी असलं म्हणजे सर्व काही मिळवता येतं. तू देखील तुझ्या मनाला स्थिर करण्यासाठी प्रयत्न कर. थोडं नामस्मरण कर. थोडं शांत राहणे सुरू कर. परिस्थितीही बदलेल. आर्थिक संपन्नता वाढी लागेल. होय, कारण मी तुला इथून पुढं प्रसिद्धीस आणणार आहे. बाळा, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. कुठल्याही परिस्थितीत एकमेकांना दोषी ठरवू नका. मानू नका. काही गोष्टी आज तुमच्या अर्धवट असतील. काही काळ जाऊ द्या. त्या पूर्ण होताना तुम्ही अनुभव करणार आहात, घेणार आहात. तुमची ताकद, तुमची शक्ती, तुमचं धैर्य तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवेल. होय, तुम्ही आज हा स्वामी आईचा संदेश ऐकत आहात. कधी कधी दुसऱ्यांकडून तुम्हाला दोष दिले जातात. तुम्हाला कमी लेखले जाते. व्यवहारात कोणी तुमची फसवणूक करू पाहतं. पण धैर्य ठेवा, कारण सरळ सर्व काही होणार आहे. मार्ग बदलणार आहेत. परिस्थिती सुधारणार आहेत. हे बदल तुमच्यासाठी भीतीने नाही तर स्वीकार करण्यासाठी आले आहेत. तुमच्या परिस्थितीत कमालीचा बदल तुम्ही अनुभव करणार आहात. तुम्ही योग्य निर्णय घेऊन पुढे जाणार आहात. मला तुमच्या शक्यतांना तुमच्यापर्यंत आणून द्यायचे आहे. सर्वात मोठा आशीर्वाद हा पैशापेक्षा किंवा यशापेक्षा मनशांतीचाच मिळाल्यास तुम्हाला जाणवेल की जितकं मन शांत राहील तितकाच तुमचा आनंद दुप्पट राहील. तेव्हा मनासाठी कार्य करा. मनासाठी नामस्मरण करा. मनावर ताबा मिळवण्यासाठी काही गोष्टी सोडणेही शिका, तर काही गोष्टी स्वीकारणे शिका. देव म्हणतात, जरी कधी काळी काही अशा गोष्टी तुला ऐकू येतात, दिसू लागतात, पण त्या खरंच सत्य असतात का? आपल्या माणसांचे ऐकणे सुरू करा. माणसांचे जपणे सुरू करा. त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचे ठरवा आणि मग बघा, नात्यातील तो गोडवा, ते प्रेम, ती आपुलकीची भावना तुम्हाला सहजरित्या प्राप्त होऊ लागेल. कधीकधी आपल्याच लोकांशी कुणीतरी बोलणं थांबवतं, पण हे करू नका. मनाला हळूहळू सवय लावा शांतता आणि आनंदाची. जेव्हा जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी आनंदाच्या तुमच्या दिशेने प्रवाहित होतात, त्या प्रवाहासोबत तुम्हीही पुढे जा. तो आनंद स्वीकार करा, कारण कधीकधी देव तुमच्या नात्यातूनच तुमच्यासाठी तो आनंद प्रदान करतो. स्वतःला कमी लेखू नका. तुम्हीही श्रेष्ठ आहात. तुम्ही श्रेष्ठ, अधिक श्रेष्ठ बनू शकता. काही मिनिटात, काही काळात तुम्ही असे निर्णय घ्याल ज्यामुळे तुमची परिस्थिती बदलेल. तुमच्यासाठी दैवी आशीर्वाद, चमत्कार घडू लागतील. शंका घेऊ नका. देव तुम्हाला मदत करतो. देव तुम्हाला त्या प्रत्येक ठिकाणी हात देतो, आशीर्वाद देतो आणि तुमच्यासाठी ते चमत्कार पाठवतो. त्यांना स्वीकार करा. आनंदी व्हा, कारण आनंदाची वेळ येत आहे. तुम्ही तो आनंद स्वीकार कराल. लवकरच तुमच्या मोठ्या इच्छासुद्धा पूर्ण होऊ लागतील. याचा अनुभव तुम्ही करणार आहात. घरात बरकत हवी असेल तर आत्ताच, होय देवा, माझ्या घरी बरकत द्या, मला भरभराट द्या, असे लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ हा मंत्र विश्वासाने जपणे सुरू ठेवा. तुमच्या आजपासूनच्या सर्व काही काळज्या माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत व्हा. तुम्हाला लगेचच परिणाम दिसू लागतील. तुमचे त्रास संपू लागतील. तुमचे शत्रू
हार मानतील. आता तुम्ही तुमचे जीवन उंचावण्याच्या स्तरावर पुढे जात आहात. स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत. फक्त स्वामी नाम घ्या. आपले कर्म चांगले करा. प्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी आपण नेहमी स्वामींच्या चरणाशी धाव घेतो. पण तुम्हाला माहीत आहे का, आपले प्रिय स्वामी देखील वेगवेगळ्या संकेताच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतात. आपल्या मनातील भीती घालवण्यासाठी, त्रास जाण्यासाठी स्वामी अनेक मार्गाने आपल्याजवळ येत असतात. कधीकधी आपल्या आजूबाजूला अशा काही अद्भुत गोष्टी घडतात ज्या आपल्याला जाणवतही नाहीत. तुम्हाला ते जर जाणवून घ्यायचे असेल तर या ब्रह्मांड नायकावर, श्री स्वामी समर्थावर खंबीरपणे विश्वास ठेवा. धैर्य दाखवा की देव तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला अवश्यच मदत करणार आहे. ते चमत्कार घडणार आहेत ज्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना केली आहे. हे चमत्कार अचानक दैवी स्वरूपात तुमच्या पुढे येऊ लागतात. तुमचं एखादं अर्धवट राहिलेलं कार्य पूर्ण होतं. त्यात तुम्ही यशस्वी होता. तुम्हाला आनंद होतो. पण हे देवाकडून आलेले चमत्कार आहेत, आशीर्वाद आहेत. ते तुम्ही स्वीकार करा. तुमच्या मार्गात अनेक अडचणी असतील तरीही देव तुम्हाला मार्ग काढून दाखवतो आणि योगायोग समजून तुम्ही ते स्वीकार करता. त्यावेळेस पुन्हा पुन्हा देवाचे धन्यवाद माना, कारण देवानेच हे तुमच्यासाठी निर्माण केले आहे. तुम्ही तुमच्या सुंदर घरात, नवीन घरात प्रवेश करता. तो आशीर्वादही देवाकडून येतो. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना मोठं होताना पाहता, तोही एक दैवी चमत्कारिक आशीर्वाद आहे. प्रत्येकालाच ते भाग्य आहे का? तर तुम्हाला ते लाभलेले असेल तर तुम्ही भाग्यशाली आहात. अचानक तुमच्या व्यवसायात, तुमच्या नोकरीत तुमची बढोतरी होते. पगार वाढू लागतो. यशस्वी होता. आर्थिक संपन्नता वाढी लागते. तेव्हा तुम्ही समजून जा की देवाचे चमत्कारिक आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत. स्वामींची कृपा आहे. होय, हे संकेत आहेत जेव्हा देव तुम्हाला अचानक काहीतरी देऊ इच्छितो. अचानकपणे काही काम सुखकर झालं तर तुमच्या तोंडून श्री स्वामी समर्थ जप निघू लागतो. तेव्हा समजून जा की हे काही न कळत तुमच्या तोंडून निघालेले शब्द स्वामी स्वीकारत आहेत. स्वामी प्रार्थना ऐकत आहेत. तुम्ही केलेली प्रार्थना स्वामींपर्यंत, या ब्रह्मांडापर्यंत पोहोचत आहे. अखंड नामस्मरण करा. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा करा. जेव्हा लहान मुलेसुद्धा तुमच्यासोबत, तुमच्या घरातील प्रत्येकजण नामस्मरण करू लागेल तेव्हा स्वामी तुमच्या जीवनाला एक खरा अर्थ देतील. त्या खऱ्या अर्थाला स्वीकार करण्यासाठी तुम्ही तयार आहात. तुमचे ध्येय निश्चित होईल. तुम्ही पुढे जाऊ लागाल. तुमचं जीवन अतिशय पुढं जाईल जर तुम्ही वेळ काढून हे ऐकत असाल. हे स्वामींचे संदेश दिव्य आहे, पवित्र आहे. तुम्ही जिथे कुठे हा संदेश ऐकत असाल ती जागा पवित्र होईल. तिथे अधिक सुख समृद्धी वास करू लागेल. तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर आजपासून घरातील प्रत्येक सदस्याला श्री स्वामी समर्थ असं म्हणूनच घराच्या बाहेर पाठवा. श्री स्वामी समर्थ सतत आपल्यासोबत आहेत याची जाणीव तुम्हाला होऊ लागेल. हळूहळू सर्व काही बदलू लागेल. स्वामी शक्ती अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेले स्रोत आहे. स्वामींची ऊर्जा त्या प्रत्येक गोष्टीत आहे जिथे तुम्ही स्वतःसाठी काही शोधू पाहत आहात. समजा की तुमच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत चालू आहे. स्वामी तिथे अनेक आशीर्वाद, तुमची वाढ, तुमच्यासाठी प्रगती पुन्हा पुन्हा पाठवतात. स्वामीवर विश्वास ठेवा. स्वामी देव महान आहे. स्वामींचे कार्य महान आहे. स्वामी शक्ती महान आहे. माझा देव महान, माझ्या स्वामींची शक्ती महान असे लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या मनातील ती प्रत्येक शुभ इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुखात, आनंदात, तुमच्या मुलाबाळांना प्रगती, आरोग्य आणि आनंद प्रदान करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी 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 समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. 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 जय जय
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.